महाराष्ट्रामधून रोज एक एक उद्योग घेऊन गुजरातला घेऊन जात असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवर केली आहे। तसंच महानंदासारखा दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। तर महानंदा प्रकल्प जर गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही यावेळी राऊतांनी दिलाय। तर महानंदा कंपनीबाबत अफवा पसरवण्याचं काम आदित्य ठाकरे संजय राऊत करत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे। ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते। यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? अफवा पसरवण्याचं काम तो बेबी पेंग्विन असो किंवा संजय राजाराम राऊत असो यांचा धंदाच झालेला आहे ना। तो पानबुडीचा प्रकल्प गुजरातला गेलाय नाही महानंदाच्या बाबतीमध्ये अशी काही चर्चा आहे। संध्याकाळी 7:30च्या ग्लास पुसण्यासाठी तुम्हाला तेव्हा गुजराती समाजावर काय हरकत नाही। त्यांचे ग्लास पुसत तुमचे संध्याकाळ निघते। मग आता सकाळी उठून तुम्हाला गुजरातवर आक्षेप घेण्याचा काय अधिकार आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।